कोणता आनंद झाला ते मलाही कळू दे. आनंद नारद मुनी मी अमर झालो. माझ्या तत्वबलाच्या सामर्थ्यानं मी सूर्य नारायणाला प्रसन्न करून घेतलाय आणि त्यांच्याकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त करून घेतलंय. नारद मुनी हे अमर झालं अमर. अरे सिंधू, तुला वरदानाचा गर्व झाला असून त्या गर्वाच्या डोहात तू उड्या मारू नकोस, नाहीतर तिथेच तुझा अंत होईल. अरे सिंधू, मनुष्य जन्माला आला की त्याला मृत्यू हा अटळ आहे. पण तुला अमरदान मिळाले. वा, येतो मी. नारायण नारायण. तुम्ही देवाचे दास मला मिळालेला वर ऐकून आणि आदेश अंगात काय का या सिंधूने जर का मला ठरवलं तर समस्त त्रिभुवनाचा राजा नाही. सूर्यदेवाच्या वराची प्रसिद्धी पृथ्वी आणि पाताळातील कोण वैविध्याच्या अमरावतीवर या देवेंद्राची अमरावती काबीज करून ते आपली सत्ता प्रस्थापित करणार. आपण देवेंद्र सिंहासनी लढत होणार नाही. देवेंद्र सांभाळ तुझी अमरावती. हिंदू तुझ्यावर चाल करून येत आहे. तू तर फारच उन्मत्त झाला. अरे वेळा म्हणता, या पृथ्वी तलावर 84 लक्ष योनी आहेत. त्यात तुला मनुष्य जन्म मिळाला. भाग्याने साथ दिली. सूर्यनारायणाचे वरदान मिळाले. मनुष्य जन्म ही शेवटची पायरी. चुकले कर्म. नारायण नारायण. देव सांभाळा. सिंधू तर फार उन्मत्त झाला आहे. पण आपण ही वार्ता साऱ्या देवांना जाऊन सांगूया. नारायण नारायण. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा, नका घालवू वाया, या देहाची काया, या देहाला नित्य जपारी.
याग याग साऱ्या मिळूनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळूनी घुंगरू बांधू पाया हे नाचू रे धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया गंगाया मिळोनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया राग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया राग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया हे नाचू रे धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया इंद्रजाया दरबारी रामजाया सवानारी रमणी मंडली सारी हर्षदी इंद्रपुरी डबवाजे डबनाचे डबवाजे डबनाचे श्रमदाई वाया हे नाचू धुंद झाली काया श्रमदाई वाया हे नाचू धुंद झाली काया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया हे नाचू रे धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया हे नाचू धुंद झाली काया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया याग याग साऱ्या मिळोनी घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया धुंद झाली काया नाचू धुंद झाली काया नारायण नारायण देवेंद्राच्या या दरबारी आले नारदाचे स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आले नारदाचे स्वारी गोड नाम मुखी वा
आलो अमरावतीला, पण इथे तर सर्व शांत दिसत आहे. मृत्यूलोकी काय चालले आहे याची माहिती कदाचित देवेंद्रांना नसावी. देवेंद्रांचा जय जयकार असो. या देवऋषी नारद मुनी या. आपल्या या अमरावतीमध्ये स्वागत आहे. देवेंद्र, आपण शांत बसू. नारद मुनी, आपल्या बोलण्याचा उद्देश अशी कोणती अगदीच घटना घडली आहे की ज्यामुळे अमरावती अस्थिर झाली, असं घडलंय तरी काय नारद? नारायण नारायण. देवेंद्र, मृत्यूलोकी राजा चक्रपाणी याचा पुत्र सिंधू याने सूर्यदेवांना प्रसन्न करून घेतले आहे. त्याचं पुढे काय? नारायण नारायण. सूर्यदेवाने त्याला अमर होण्याचा वर दिला आहे आणि सिंधू आता अमर झाला आहे. त्यामुळे त्या वराची प्रचिती पाहण्यासाठी तो आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहे. तो पहा आला देखील. तू सुद्धा तरी मला तुझी शंका होतीच. बरं झालं हा देवेंद्र इथे सापडला. अरे तू हे करत आहेस हे योग्य नाही. या तुझा अंत होईल. अरे तो जागे दृष्ट्या मला माझं नकोस. आता तुझा नाश केला असता. एक वेळ तुला सोडून देतोय. नोटपणे इथून निघून जा. नारायण नारायण. अरे सिंधू, देव हो सांभाळा. ज्याच करावं भलं तो म्हणतोय माझच खरं. नारायण. अरे सिंधू, अवलंबलेला अघोरी मार्ग तू सोडून दे. तू तुझी यामध्ये सोडून निघून जा. अरे सिंधूरा, तू या तपोबलाच्या जोरावर बोलत आहे. अरे डोळे असून तू अंधा झाला आहे, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे. आणि म्हणूनच तू नको ते बोलत आहे. यात तुझा अंत होणे हे किंवा सत्य. माझा अंत माझ्या मरण समयाची तू वाट पाहत आहे. देवेंद्र, अमरावतीला राजा आले. हे राजा, आज तुझी अमरावती जाणार आणि यामुळे तूही जाणार. हे सिंधुरा, तुझा विनाश करायचा जवळ आला आहे. तुझा विनाश करायचा जवळ आला सिंधुरा. आम्हा देवांची जिथे सत्ता लोक पावते आणि फिरून फिरून प्रस्थापित होते, तिचे रक्षण करणे हे आम्हा देवांचे कर्तव्य आहे. आणि तिचे रक्षण करणे हा देवेंद्र समर्थ आहे.
झाला ही अमरावती माझी झाली तुझा मृत्यू होता आता ही अमरावती माझी झाली या अमरावतीचा सम्राट झाला या अमरावतीचा सम्राट छत्रपती मुख्य सिंधू नारायण नारायण ब्रह्मनगरीचा लागला लळा कृपा दृष्टी व्हावी तुमची मला ब्रह्मनगरीचा लागला लळा कृपा दृष्टी व्हावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारी धरणी तल्लीन झाली पाण्या तुला सारी धरणी तल्लीन झाली पाण्या तुला Bye.
प्रजापती जीवसृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरा या नारदाचा दंडवत प्रणाम. पिताजी आपण अजून हरिहराचे ध्यानच करत आहात. हरिहराचे ध्यान आणि आराधना याच्यामुळे तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला. पण नारदा तुम्ही तर फार चिंतात दिसत आहात. पिताजी आपण निर्माण केलेले जीव आणि त्यातून उत्पन्न झालेला तो चक्रपाणी पुत्र सिंधू त्याने पृथ्वीवर फार सैमान घातले आहे. एवढे तुम्ही चिंतात दिसत आहात. आम्ही जरी जन्मदाता असतो तरी सर्व कार्य हरिहराच्या हाती आहे. ब्रह्म विष्णू महेश आम्ही त्याचे पुत्र आहोत. तो घडवितो तोच मोडतो. सिंधूची काय कथा. पिताजी आपण जे बोलत आहात ते जरी सत्य असले तरी त्या सिंधूची समजूत कोण करणार. सूर्यनारायणाने त्याला अमरत्वाचा वर दिला आणि तो मनुष्य दैत्यासारखा वागू लागला. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून स्वर्गलोकी अमरावती जिंकली आणि तो आपल्या ब्रह्मपुरीवर चाल करून येत आहे. तेव्हा तेव्हा आपण सावध राहा. सिंधू जरी मात्र असेल तरी माझी ब्रह्मपुरी जिंकणे शक्य नाही. धर्माचा मार्ग सोडून दे नाहीतर तुझा सर्वनाश होईल. अरे माझा होईल की तुझा. निमूटपणे इथून निघून जा. काय कर या सर्व देवान बरोबर जाही नाश करेल. नारायण नारायण ज्याचे करावं भलं तो म्हणतोय माझच करत. हे सिंधू अरे नारद बोलतो हे अगदी बरोबर आहे. सिंधू तुझी कृती भ्रष्ट झाली आहे. अरे अजूनही सावध हो. वा ब्रह्मदेव वा. अरे ठाणे का तुझ्या अग्न्याचे प्राण वाचून. ब्रह्मदेव अरे तुझ्या समोर तुझा काळ वाचता तुझी विवेकशील बुद्धी चातुर्य लोक पावले. ब्रह्मदेवा अंधमध्ये ब्रह्मपुराण आणि ब्रह्मपुरी सोडून निघून जा. अरे सिंधू ही ब्रह्मपुरी माझी आहे आणि तुझ्या सारख्या संतानाला कधीच मिळणार नाही. अरे मी सैतान काय मग याच्या माझे साम्राज्य येणार आणि यासाठी मी तुझा बळी घेणार.
अरे वीराच्या शौर्याला काळीचा फसला. आता ही रंगपुरी माझी झाली. या रंगपुरीचा सम्राट झाला हा सिंधू. सार्वभौम सम्राट होणारा सिंधू. सार्वभौम सम्राट. वैकुंठ नायका भक्त वत्सला
त्या नादाचा प्रणाम. आज आपल्या वैकुंठात कचरा घेणं म्हणजे त्याचे कारण काहीतरी असणार. नारायण नारायण. देवा, माझ्या येण्याचे कारण नाही, महा कारण आहे. नारायण, पृथ्वी तलावर राजा चक्रपाणी यांचा पुत्र सिंधू याने सूर्यनारायण करून अमरनाथचा वर प्राप्त करून घेतला आणि त्या वराच्या जोरावर त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून अमरावती जिंकली आणि ब्रह्मपुरी जिंकली आणि त्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. मला सर्व माहित आहे. त्याचा विनाशकाल जवळ आला की त्याला दुर्बुद्धी शिक्षण अगदी तसेच करायचा सिंधूचे. सिंधूपासून आम्हाला वाचवा. पहा या देवांची दयनीय अवस्था आणि आवरा त्या सिंधूला नाहीतर समजतो ना तुझ्या बोलण्यात सांगू नका. तो जन्माला आला तुला मृत्यू हा अटळ आहे. आता जिथे सिंधू असेल तिथे त्याचा नाश करू. देवा हो चला. नारायण नारायण. सर्व देव मिळून सिंधूचा नाश करण्यासाठी गेले आहे, पण आपण ही वार्ता सिंधूला जाऊन सांगूया. नारायण नारायण. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीचे, नाम माझे नारायण नारायण, नाम माझे नारायण. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीचे.
नारायण नारायण कौरवची जाती पूजा करतात हे देव ऋणांगण सोडून पळून जातात या सर्व देवांचं दैवत्व नष्ट करणारा सिंधू नष्ट करणार सर्व देवांचं दैवत्व नारायण नारायण सिंधू दैत्याला गर्व झालाया रागाने तो पेटला सिंधू दैत्याला गर्व झालाया रागाने तो पेटला सूर्यदेवाच्या वरदानाने अमर तो झाला सूर्यदेवाच्या वरदानाने अमर तो झाला नारायण 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 सिंधू महाराज अरे ये नारदा ये अरे तू देवांचा दास तोच मात्र खा नारायण नारायण अरे सिंधू तू मला देवांचा दास म्हण अथवा खास म्हण पण मला तुझी दया आली म्हणून मी इथे आलोय तुला आणि माझी दया आली आणि म्हणून तिथं आलास नाही नादा मी तुझ्यावर आणि तुझ्या देवावर दया करतो म्हणून आज तू आणि तुझे देव जिवंत आहे नारायण नारायण अरे सिंधू तू साऱ्या देवांवर दया केली म्हणून मी तुला सावध करण्यासाठी इथे आलोय इकडे इंद्रदेव ब्रह्मदेव दोघे मिळून नारायणात शरण गेले आणि ते आता तिघे मिळून तुझ्यावर चाल करून येत आहे सावध राहणार तुझा तो देवेंद्र ब्रह्मदेव मरणाच्या भीतीने ऋणावर सोडून जाणारे तुझे देव आणि देवांची पाठ राखण करणारा विष्णुदेव हे तुझे मिळून माझा नाश करणार काय नाही नाथ हे कदापि शक्य नाही ते देवांचा नाश करण्यासाठी आज सिंधू सर्वस्वी समर्थ आहे आणि हिम्मत असेल तर समोर हा सिंधू तुम्हाला तू तुझ्या अंगाच्या दुरी असा बेभान होऊन जातो तुला झालेला गर्व आज मी तुझ्यासाठी आलोय तू खुशीवर निघून जा तुला शेवटचं सांगत आहे वैकुंठीचा राणा लक्ष्मीकांत आणि पळून जाणारे त्याचे देव हे मित्र निघून पुढे तुझी वैकुंठ नगरी सोडून निघून जा आणि ते आता तुझ्या घरी आहे
अरे सिंधू, चांगली संधी चालू झाली आहे. या संधीचं सोनं कर, अशी संधी पुन्हा येणार नाही. अरे ज्या देवाला मी पराभूत केलं ते देव मला कावर देणार. विष्णूला म्हणत असेल, अरे विष्णू तू हे युद्ध थांबून तुझी अस्त्र शस्त्र टाकून त्या सर्व देवांसहित ही वैकुंठ नगरी सोडून निघून जा आणि माझ्या गंडकी नगरीत बंदिस्त राहा. ही काय सिंधू, जशी तुझी मर्जी. आम्ही जातो, पण एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, सर्व जगाचा शेवट होतो, चंद्र तारे लोप होतात, तिथे तू कसा जिवंत राहशील सिंधू? देव हो चला. अरे विष्णू, अरे ज्याने प्रत्यक्ष मृत्यूला जिंकले आहे त्याला मृत्यू जिंकले कसा? मी अमर आहे, अमर. अरे सिंधू, चांगली संधी सोडून एखादा वय मागायचा. चांगली संधी सोडून तू हे काय मध्यत केलेस? अरे चांगले आणि वाईट माझे मी चांगले जाणतो. हे तुझ्या ओठात येत आणि पोटात येत. निघून पडे तू, निघून जा, नाहीतर तुझाही नाश करे. नारायण नारायण. अरे सिंधू, भले भले आले आणि मी पणाने मरून गेले. देवेंद्र, ब्रह्मदेव यांचा मी पराभव केला. विष्णू माझ्या सामर्थ्यात शरणाला आणि कायमचा जेलबंद झाला. आता राहता राहिला तो कैलासी महादेव. त्याचा पराभव केला. आणि माझा स्वामी
नारायण कैलासावर डमरू वाजे नाग बघा गरजला कैलासावर डमरू वाजे नाग बघा गरजला माझा सांबतला शिव भोळा माझा सांबतला शिव त्या नारदाचा दंडवत प्रणाम. आपण जे बोलत आहात ते सारे सत्य आहे. राजा चक्रपाणी याचा देवाच्या वराने फार विमुक्त झाला आहे. त्याने स्वर्गलोकी अमरावती ब्रह्मपुरी जिंकली आणि तो आता आपल्या कैलासावर वास करून येत आहे. हा मार्ग सोडून दे, नाहीतर तुझा विनाश होईल. प्रत्येक वेळी माझ्या मार्गात येऊन लपंडाव ठेवतोस काय? तुझाच नाश करतो. अरे
कीर्ती त्याची मान शंकराचा नंदी जगी कीर्ती त्याची मान भल्या भल्याची करुणी नैना केली दाना भल्या भल्याची करुणी नैना उडवी दाना जगी कीर्ती त्याची मान
मागं सोडा. देव हो, अजून गप्पा मारा मला तेव्हा. अजून त्या हिंदूचं मरण जवळ आले नाही. म्हणून आपल्याला वेळ देत आहे. परंतु देवाचे देव माझे, ते काय ते अजून मागे काढून पण ते खोटे आहे. त्याचं देखील पत्ता लागत नाही. नारायण नारायण देवांचा दास आहे मी खास, देवांचा दास आहे मी खास, देवाई भयभीत झाले, सिंधू दैत्याच्या मुळे देवाई अरले, सिंधू दैत्याच्या पुढे देवाई अरले. हो देव, देवादेव महादेव आणि सिंधू या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये महादेवांचा पराभव झाला आणि महादेव कैलास पर्वत सोडून मेरू पर्वतावर निघून गेले आहेत. हो, आपण सुखरूप धारण करून आपण लगेच निघून जाऊया आणि देवादी देव महादेव यांची भेट घेऊया. देव हो, नारायण नारायण. सारे देव महादेवाच्या भेटीला गेले आहेत, पण आपण ही वार्ता सिंधूला जाऊन सांगूया. नारायण नारायण. किती करशील वेळा भरोसा अरे या नर देहाचा, किती करशील वेळा भरोसा अरे या नर देहाचा, अजून तुला कळला नाही
आपल्या येण्याचा उपयोग होता. हे अर्धन आणि सटेला त्या सिंधूपासून आम्हाला सर्वांना वाचवा. असे घाबरून जाऊ नका. सिंधूचा अंतकाळ आता जवळाला आहे. बाळगणे त्याचा वध करणार आहे. तेव्हा आपण बाळगणे अशी आराधना करूया. हे देवा गजानना देव हो, डोळे उघडा. मी प्रसन्न झालो आहे. त्या सिंधूनं तुम्हाला त्रास दिला हे मी जाणतो. मी त्याचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करेन. आपण आपल्या स्वस्थानी परत जा.
देवाचे गोळा करून जोडले आहे. हो आजपासून देव पूजा बंद करा. पूजा करायची असेल तर या सम्राट सिंधूची करा. सम्राट सिंधूची. नारायण नारायण अंती जाशील ऐकलाच प्राण्या माझे माझे म्हणूने. अंती जाशील ऐकलाच प्राण्या माझे माझे म्हणूने. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. सिंधू महाराज. ये नारदा ये. यात कोणता सगुण सांगावे आला हे. एकदा सर्व देवांना मी पराभूत केले. आमचा मृत्यू हा अटळ होता. अरे जाऊ दे ते. तुला काय बोलायचं असेल ते निसंकोचपणे बोल. मी तुला होय देतो. अरे सिंधू तू साऱ्या देवांना पराभूत केले. पण ते सारे देव अरे काय झालं. बोल लवकर. लवकर जागे बोल. अरे सिंधू ते सारे देव एकत्र येऊन श्री गणेशाची आराधना केली आणि आता ते सारे तुझा नाच करण्यासाठी येत आहे. अरे कोण तो गणेश. और पुत्र गणेश. अरे येऊ दे त्याला. याची देखील अवस्था देवांचा काय केली. अरे नावात अत्यंत नाही सांगणार. नारायण नारायण भाव अंतरीचे हरले जसे जुई फूल. भाव अंतरीचे हरले जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आहे Baba